नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुबेर यंत्राची स्थापना कशी, कुठे, कधी करावी, स्थापना विधी काय असते, नंतर त्यावेळेला कोणते मंत्र स्तोत्र या यंत्राची पूजा करताना म्हणायचे, नंतर या कुबेर यंत्राची रोज पूजा कशी करावी, कुबेर यंत्र स्थापन करण्याचे फायदे काय, याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओत देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा, कारण आपल्या चॅनलवर मी मराठी सणवार, त्याचबरोबर पूजा अर्चा आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्याबद्दल मला जे उपाय माहिती आहेत ते उपाय सांगत असतो। तुम्हाला या गोष्टी आवडत असतील किंवा या गोष्टींमध्ये रस असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता। तर मंडळी, धनाची देवता कुबेर यांचे यंत्र ज्या घरात असते त्या घरात पैसा कधीच कमी पडत नाही, त्याचसोबत त्या घरात बुद्धी आणि सुखसुद्धा कधीच कमी पडत नाहीत। तुम्हाला माहीत असेल, कुबेर देवता हे धनाचे अधिपती आहेत। ज्या घरात रोज कुबेर देवाची किंवा कुबेर यंत्राची पूजा होत असते त्या घरात कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही, तसेच त्या घरात बुद्धिमत्तासुद्धा कमी होत नाही। जी व्यक्ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने कुबेर यंत्राची पूजा करते त्या व्यक्तीला कधीच पैसा कमी पडत नाही, त्याची आर्थिक स्थिती नेहमीच बळकट असते। अनेक लक्ष्मीकारक उपायांपैकी एक उपाय आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करणे आहे। कुबेर यंत्राची आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी आपण स्थापना केली तरी आपली व्यवसाय वृद्धी नक्की होते। धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा शुक्रवारी आपल्याला आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करायची असते। शक्य असल्यास कुबेर यंत्र आपल्या घरी नक्की आणावं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची स्थापना जरूर करावी। कुबेर यंत्राची मनापासून पूजा केल्यास त्या व्यक्तीला अनेक कामात यश मिळत राहते, अनेक चांगल्या मार्गाने पैसा येत राहतो, उद्योग व्यवसाय यामध्ये यश येऊन पैसा मिळत राहतो। पण बऱ्याच लोकांना हे यंत्र घरी कधी घेऊन यावे, त्याची पूजा कशी करायची आणि हे यंत्र घरात कोठे ठेवायचे याबद्दल माहिती नसते, त्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळत नाही। तर कुबेर यंत्राचे महत्त्व आता आपण पाहूया। माता लक्ष्मी ही चंचल असते। माता लक्ष्मीची साधना जर आपण केली तर आपल्या घरामध्ये पैशांची आवक वाढते। तसेच कुबेर भगवान हे संपत्तीचे देव मानले जातात। कुबेर यंत्राची स्थापना केल्याने आपल्या घरामध्ये पैशांची आवक वाढते, व्यवसायात वृद्धी होते, संपत्ती वाढते आणि आपण सुखी जीवन जगतो। ते आपल्या घरामध्ये पैसा स्थिर ठेवतात, पैशाची बचत होते। बऱ्याचदा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असं होतं की भरपूर कष्ट करून, मेहनत करून पैसा आपल्याकडे टिकत नाही, बचत होत नाही। अशा वेळेला आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कुबेर यंत्राची जर आपण स्थापना केली तर या यंत्रातून एक विशिष्ट ऊर्जा असते, ती ऊर्जा धन आकर्षित करते। त्याचप्रमाणे आपल्या भोवती, आपल्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक संरक्षक कवच देखील निर्माण करते, कारण कुबेर भगवान यांना देवांच्या संपत्तीचे रक्षक देखील मानले जाते। त्याचप्रमाणे नुसतं कुबेर यंत्र घरात ठेवून चालणार नाही, रोजच्या रोज विशिष्ट मंत्र साधना करावी लागते। ही मंत्र साधना केल्याने त्या यंत्रातील शक्ती वाढत जाते, आपला आत्मविश्वास वाढत जातो आणि मग आपली नकारात्मकता दूर होऊन आपोआपच आपली आर्थिक परिस्थिती सुधारते। आता कुबेर यंत्र कसं असावं, कसं घ्यावं? कुबेर यंत्र आणताना फक्त एक काळजी घ्यायची, लोखंडाचे यंत्र नसावं, लोखंडाच्या पत्रावर कोरलेले हे यंत्र नसावं। तांब्याचं चालेल, पितळाचं चालेल, पंचधातूचं चालेल, परंतु लोखंडाच्या पत्रावर कोरलेलं कुबेर यंत्र नसावं, कारण लोखंडावर शनी महाराज, शनी या ग्रहाचा प्रभाव असतो, म्हणून शक्यतो पंचधातूचा घ्यावं। तर कुबेर यंत्राची स्थापना आता कधी करावी? सर्वात पहिला नियम म्हणजे कुबेर यंत्र घरात कधी स्थापन केले पाहिजे? कुबेर यंत्र घरात शुक्रवारी स्थापित करावे। त्याचं जर का तिथीचा विचार केला गेला तर अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग ज्या शुक्रवारी येतात त्या दिवशी केल्यास त्याचा जास्त लाभ मिळतो। या दोन्ही तिथी ज्या शुक्रवारी येतात तो शुक्रवार सर्वात उत्तम मानला गेला आहे। कुबेर यंत्र स्थापन करण्यासाठी हा शुक्रवार अतिशुभ असतो। यापेक्षा दुसरा सर्वात चांगला दिवस म्हणजे धनत्रयोदशी।
हा दिवस जो दिवाळीच्या आधी येतो तो दिवस. धनत्रयोदशी हा अतिशय चांगला मुहूर्त मानण्यात येतो. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत, बुधवार, शुक्रवार, एकादशी आणि पौर्णिमा यापैकी कुठल्याही दिवशी कुबेर यंत्राची स्थापना आपण अवश्य करावी. ज्यांना दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर यंत्राची स्थापना करायची असेल त्यांनी त्याच दिवशी यंत्र आणलं तरी चालेल, किंवा आपल्याला जर त्या दिवशी जमणार नसेल तर अगोदर यंत्र घेऊन यावे. फक्त त्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करावी. या यंत्राची स्थापना आपण आपल्या दुकानात, कारखान्यात, घरातील देवघरांमध्ये, ऑफिसमध्ये करू शकता. यामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, कुबेर यंत्रासोबत माता लक्ष्मी आणि गणपती देवांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी. कुबेर यंत्र एकटे ठेवू नये. बऱ्याच घरात असे असते की घरात पैसा येत असतो, पण आलेला पैसा लगेच कोणत्या ना कोणत्या मार्गाने लगेच जातो. अशा घरात नक्की कुबेर यंत्र ठेवून त्याची माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्याबरोबर पूजा जरूर करावी. कुबेर देवता लगेच प्रसन्न होते, पण माता लक्ष्मी आणि श्री गणपती यांची पूजा कुबेर यंत्रासोबत नक्की करावी. उत्तर दिशेचे स्वामी हे कुबेर देव आहेत, त्यामुळे आपल्या घरातील उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ आणि साफ ठेवावी. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, ज्यावेळी आपण यंत्र खरेदी करणार आहोत त्यावेळेस काही महत्त्वाच्या गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या. या कुबेर यंत्रामध्ये 5 महत्त्वाच्या आकृत्या आहेत का हे नक्की तपासून पहा. या 5 आकृत्या पंचत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असतात. आकाश, वायू, जल, अग्नी, पृथ्वी ही 5 तत्वे आपल्या यंत्रात असायला हवेत. रोज आपल्या हातून या पंचत्वाची पूजा होत असते, त्यामुळे ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्याला आशीर्वाद देत असतात. तर आता पाहूया कुबेर यंत्र सक्रिय कसे करावे किंवा कुबेर यंत्राची स्थापना घरामध्ये कशी करावी. आपल्या घरातील देवांची पूजा झाल्यावर कुबेर यंत्राची पूजा करावी. देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची. त्या ठिकाणी एखादा पाट मांडावा. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावे. लाल रंग का, तर लाल रंग कुबेर भगवान यांचा आवडता रंग आहे. नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. आपल्या कुलदेवतेचे स्मरण करायचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हटला तरी चालेल. हा नवार्ण मंत्र जरूर म्हणावा. त्यानंतर भगवान विष्णूचं, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय. शक्य होईल तितक्या वेळा या मंत्राचा जप करावा. सर्वसाधारणतः 11 वेळा केला तरी चालेल. ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र, या मंत्राचा 11 वेळा जप करावा. आपण जे कुबेर यंत्र आणलेलं असतं ते बाजारातून आलेले असते, दुकानातून आणलेले असतात. त्याची शुद्धी होणे महत्त्वाचं आहे. म्हणून कुबेर यंत्राला प्रथम शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने स्नान घालायचं आहे. पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. कुबेर यंत्राची स्थापना सुरू असताना चमच्याने किंवा पळीने त्यांना स्नान घालायचं आणि 16 वेळा ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करावा. 16 वेळा असं पठण झाल्यानंतर आणि कुबेर यंत्राला अशा पद्धतीने स्नान घातल्यानंतर यंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. पुसून घेतल्यानंतर चौरंगावरती किंवा पाटावरती लाल वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती एखादी प्लेट ठेवावी किंवा छोटं तामण असेल तर तामण ठेवावं आणि त्यामध्ये थोडेसे कुंकू मिश्रित तांदूळ ठेवावे आणि त्यावरती कुबेर यंत्राची स्थापना करावी. त्यानंतर यंत्रावरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहायची. भगवान कुबेर यांना गुलाल बुक्का देखील प्रिय आहे. गुलाल बुक्कासुद्धा ठेवू शकतात. फुलं वाहावीत. भगवान कुबेरांना मनोभावे नमस्कार करावा. नैवेद्य दाखवावा. नैवेद्य आपण पंचामृताचा दाखवला तरी चालेल किंवा गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही जो केलेला असेल तो तरी चालेल किंवा दूध, साखर ठेवलं तरी चालेल. धनत्रयोदशीच्या दिवशी ही पूजा करणार असाल तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काही विधी जे करणार असाल तोच नैवेद्य कुबेर यंत्राला दाखवावा. त्यानंतर भगवान कुबेराची आरती करावी. अशा प्रकारे कुबेर यंत्र स्थापन करावे. तसेच जर का कुबेर यंत्र खराब झाले असेल तर ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावे आणि त्याच दिवशी दुसरे कुबेर यंत्र स्थापन करावे. अमावस्या तिथीला आपल्या तिजोरीत
हे यंत्र ठेवून पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मूळ जागी हे यंत्र ठेवून द्यावे। आता कुबेर यंत्राची घरात स्थापना केल्यानंतर वर्षभर त्या यंत्राची पूजा कशी करायची ते आपण पाहूया। ज्यांच्या घरात पहिल्यापासूनच कुबेर यंत्र असेल त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी तसंच कुठल्याही पौर्णिमेला कुबेर यंत्राला 16 वेळा ओम कुबेराय नमः हा मंत्र म्हणून अभिषेक जरूर करावा आणि अशाच पद्धतीने पूजा करावी। रोज कुबेर यंत्राची पूजा करताना हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहावे। पौर्णिमेच्या दिवशी फक्त अभिषेक किंवा स्नान घालावे। भगवान कुबेरांचे रोजच्या रोज नामस्मरण करावे। आता कुबेर यंत्राची घरामध्ये स्थापना करण्याचे काय फायदे आहेत ते आपण पाहूया। तर आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहतो, माता लक्ष्मी स्थिर राहते, पैशाची बचत होते, कर्जबाजारी झाले असेल तर कर्ज देखील मिटून जाते, कर्ज लवकरात लवकर फिटते। कुणाकडे पैसे अडकले असतील, ते पैसे मिळत नसतील तर ते देखील या सेवेने आपल्याला पैसे मिळतात। तर मंडळी, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला कुबेर यंत्राची स्थापना कशी, कुठे, कधी करावी, स्थापना विधी, मंत्र स्तोत्र कोणते म्हणावेत आणि यंत्राची रोज पूजा कशी करावी, कुबेर यंत्र स्थापन करण्याचे काय फायदे आहेत याची सगळी माहिती दिली। ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल। व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या साई प्रभा चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। धन्यवाद।